श्री स्वामी समर्थ. अमावस्येच्या दिवशी नेमकं काय करावं? घरातले निगेटिव्ह शक्ती, करणी बाधा, घरातील आजारपण, अशांतता किंवा आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये असफल होणे किंवा कुटुंबामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होणे, यासाठी तुम्हाला प्रत्येक अमावस्येला हे उपाय करायचे आहेत. बरं, आता हे उपाय काय आहेत किंवा हे उपाय कसे करावेत, अगदी याची सविस्तरपणे आज माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत. तर 5 जुलै 2024 रोजी अमावस्या आलेले आहे. तर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे? सर्वात प्रथम तुम्हाला अमावस्येच्या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यायचा आहे. बरं, त्या हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र जरी घातलं तरीही चालणार आहे. नंतर पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. सर्व यंत्रे, वाहन, घर स्वच्छ करून नारळ 7 वेळा उतारा करून फोडून फेकून द्यायचा आहे. जर सोमवार येत असेल तर असं करायचं नाही, पण यावेळी सोमवार आलेला नाही, त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय हमखास करू शकतात. त्यानंतर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या पंचगव्याने संपूर्ण शरीराला उठण्यासारखं लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करायची आहे. जमत असेल तर नदी तीरावर किंवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम आहे. पण बऱ्याच वेळा हे शक्य होत नाही, त्यामुळे रोजच्या रोज तुम्ही जर आंघोळ करताना पंचगव्याने जर आंघोळ केली तर अतिउत्तम तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे. तसंच तुम्हाला घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी म्हणजेच पांढरी मोहरी घ्यायची आहे. त्याचबरोबर 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त म्हणजेच वल्गा सूक्त म्हणून घरात सर्वत्र टाकायचे आहे. असं केल्यामुळे घरामध्ये जी वाईट शक्ती भिरकत आहे किंवा करणी, भाणामती व इतर काही जादूटोणा जो आपल्या घरामध्ये झालेला असेल तर त्या सर्व बाधेपासून संरक्षण मिळत असतं. तसंच अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मान सन्मान सुद्धा करायचा आहे. अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा, घराचा व दुकानाचा त्यांच्या अंगावरून, म्हणजे अंगावरून म्हणण्यापेक्षा त्यांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत नारळ ओवाळायचा आहे. हा नारळ तुम्हाला 7 वेळा ओवाळायचा आहे. घराला पण तुम्ही वरपासून ते खालपर्यंत 7 वेळा ओवाळायचा आहे. तसंच दुकानासाठी सुद्धा तुम्ही वरपासून खालपर्यंत 7 वेळा ओवाळायचा आहे. आणि हा नारळ जेव्हा तुम्ही ओवाळताय तेव्हा त्या नारळाला थोडासा शेंदूर लावायचा आहे. आणि शेंदूर लावून त्याच्यावर जर तुम्हाला त्रिशूळ काढायला जमत असेल त्या शेंदुराने तर ते काढलं तरी उत्तम आहे, नाही तर फक्त शेंदूर लावला तरीही चालणार आहे. आणि तो नारळ तुम्हाला 7 वेळा ओवाळायचा आहे, म्हणजे उतरवायचा आहे. आणि हा नारळ तुम्हाला कुठेही तुम्ही वाहत्या पाण्यात टाकून द्यायचा आहे. तसंच तुम्ही आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे जळमटे सगळं काही व्यवस्थित घर स्वच्छ करायचं आहे, साफसफाई करून घ्यायची आहे. तसंच पाण्याच्या बादलीत थोडेसे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून तिथे सुद्धा तुम्हाला स्वच्छता करायची आहे. जिथे जिथे तुम्ही स्वच्छता कराल तिथे तिथे तुमची निगेटिव्ह शक्ती ही पूर्णपणे निघून जाण्यास मदत होणार आहे. तसंच तुम्हाला हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा सुद्धा पुसून घ्यायचा आहे. जर तुम्हाला त्याचं लेपन सुद्धा लावता येत असेल तर ते सुद्धा लावलं तरीही चालणार आहे. आपलं वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतरायचा आहे. तर प्रत्येक वेळी आपण घरासाठीच करतो, पण कधी कधी तुम्ही स्वतःच्या वाहन, जे तुम्ही वाहन चालवताय त्या वाहनासाठी तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. जेणेकरून आपण त्या वाहनावरून सातत्याने प्रवास करत असतो, तेथे सुद्धा आपलं संरक्षण व्हावं, कोणती निगेटिव्ह शक्ती भिरकू नये किंवा कोणत्या अडचणी येऊ नयेत, यासाठी हा उपाय जरूर करायचा आहे. सर्वात प्रथम आपलं जे वाहन आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे किंवा पुसून घ्यायचं आहे. त्यावरून नारळ उतरायचा आहे. हा नारळ 7 वेळा उतरवायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही नारळ उतरवता तेव्हा श्री स्वामी समर्थ हा मंत्र सातत्यानं जाप करायचा आहे. जेव्हा तुम्ही उतारा करता तेव्हा हे वाहन जाग्यावर चालू सुद्धा ठेवायचं आहे, बंद वाहन नाही, चालू ठेवायचं आहे. आणि तेव्हा हा नारळ उतरवायचा आहे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आहे. तसंच पांढऱ्या मोहऱ्यांवर वल्गा सूक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धागाने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवायचा आहे व वाहनास केसरी धागा बांधायचा आहे. असं केल्यामुळे तुमच्या वाहनाला कोणाची नजर लागत नाही, अपघात होण्यापासून आपलं संरक्षण होतं. तसंच वाईट शक्ती आजूबाजूला फिरकत देखील नाही. तसंच घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना सुद्धा
असोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा खोळा बांधणं अत्यंत आवश्यक आहे. आता असोला नारळ, गोरक्ष चिंच हे तुम्हाला देवपूजेचं सामान जिथे मिळतं तिथे हमखास तुम्हाला हे मिळणार आहे. त्याचबरोबर तुमचं जर खूप तुम्हाला राग येत असेल तर त्या रागावर नियंत्रण होण्यासाठी, प्रगतीचे मार्ग उघडण्यासाठी तुम्हाला अमावास्येच्या दिवशी असोला नारळ, कोहळं किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थांची एक माळ, श्री दत्त महाराजांचा बीज मंत्राची एक माळ, शाबरी मंत्राची एक माळ, नवनाथ महाराजांची एक माळ, कालभैरवाष्टक 11 वेळा, वल्गा सुक्त 11 वेळा असं तुम्हाला गोरक्ष चिंच, असोला नारळ किंवा खोळे लाल या कपड्यात संरक्षण पुडीसह बांधायचं आहे आणि हे बांधून तुम्हाला ह्या मंत्रांचे जाप करायचे आहेत. अगोदरच बांधलेले असले तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत सोडून द्यायचे आहेत. असोला नारळ किंवा खोळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी सुद्धा गळतं, तेव्हा ते काढून कचऱ्याच्या डब्यात टाकून दिलेही तरी चालणार आहे. तसंच त्यापुढील शनिवारी पुन्हा तुम्ही नवीन कोळा किंवा असोला नारळ आणून लावायचा आहे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवायचा आहे. शेंडी देवाकडे करायची आहे व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एक नंतर एक असे 7 कापूर जाळायचे आहे. कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्राचा जप सातत्याने करायचा आहे. दर पौर्णिमा व अमावास्येला नारळ बदलून घ्यायचा आहे. जुन्या नारळाचा प्रसाद करून जरी घरात खाल्ला तरीही चालणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला या सर्व गोष्टी करताना मनातून आपल्या पॉझिटिव्ह शक्ती तयार पाहिजे, म्हणजे निगेटिव्हिटी आपल्या मनात भिरकली नाही पाहिजे. कारण की जे काही उपाय आपण करतो ते अगदी अंतर्मनाने आणि सातत्याने आणि प्रभावी मनाने करायचे आहे, जेणेकरून आपण जो उपाय करतोय तो पूर्णपणे सक्सेसच होणार आहे आणि त्या उपायामुळे तुम्हाला नक्कीच लाभ सुद्धा होणार आहे. त्यामुळे प्रत्येक अमावास्येला आणि आता ज्या अमावास्येला येणार आहे त्या अमावास्येला तुम्हाला हा उपाय, म्हणजे हे जे काही उपाय जसे जमतील तसे उपाय तुम्हाला करायचे आहेत, जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह शक्ती आहे, करणी बाधा आहे, घरातील अशांतता आहे किंवा तुम्हाला कोणत्या कार्यात यश मिळत नाही, कुटुंबामध्ये सतत कलहाचं वातावरण निर्माण आहे, या सर्व गोष्टींवर तुम्हाला अमावास्येला, प्रत्येक अमावास्येला हे उपाय करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे जमेल तसे तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. उपाय केल्यानंतर तुम्हाला काय इफेक्ट आला आहे किंवा तुम्हाला काय अनुभव आलेले आहेत हे पण मला शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन उपायांसोबत आणि रोजच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.